काल आपण हा खड्डा प्रयत्न केला होता खडकामधला, हे खडकाचे तुकडे काढलेले आणि आज त्याला थोडासा अजून खोल करून घेतोय. पाणी टाकलं तर पाणी मुरलं नाही याचा अर्थ खाली खडक आहे. आज आप्पा गायकवाड बरोबर आहेत आणि मी आहे. आम्ही दोघं अजून एक खड्डा करण्याचा, 2 खड्डे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, आपण खड्डे केले त्याचं एक साधारण चित्र दाखवतो. पुढे लांबवर खड्डे दिसत आहेत केलेले, म्हणजे आपण ह्या पठाराचा भाग पूर्ण खड्ड्यांनी भरून घेतला आणि मातीने भरून घेतलेला आहे. आता आपण लांबच्या झाडांपर्यंत पोहोचत आहोत. जवळजवळ सर्व भाग आपण भरत काढत आणलेला आहे. सगळीकडे झाडं पण लावून झालीत आणि आता खड्डे पण चाललेत आपले. ठीक आहे, या काशीच्या झाडाजवळ आपण आज एक खड्डा घेतलाय. खड्डा खणताना मुरमाड खडक लागलेला आहे आणि ते करून आम्ही हा खड्डा केलेला आहे. ह्याला उद्या अजून थोडी खोल करण्याची गरज असेल. आणि हा एक खड्डा केला, त्याच्यानंतर हा दुसरा खड्डा आज केलेला आहे. त्यात पाणी टाकून ठेवलं आहे आणि माती आहे पूर्ण खाली, त्यामुळं जास्त खोल न करता त्याला ठेवलेला आहे. आणि काल जो खड्डा मी एक केला होता त्यातला खड्डा आज हा थोडासा खोल करून घेतला आहे. आज आप्पा गायकवाड मतीला होते, मी होतो, अशाच आमचे आज साधारण 2 खड्डे झालेले आहेत. आणि हे आपण 4 खड्डे आधी केलेले होते आणि ही चारी खोल केलेली होती. तर ह्याच्यानंतर आपण ही मातीने भरून टाकली, चारीतली माती काढून. हे 4 खड्डे होते ते, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4, आणि हा चर खोल केलेला आणि हे नवीन लावलेलं चिंचेचं झाड. तर या पद्धतीने आपण आता पलीकडे सरकत चाललेलो आहोत. ठीक आहे, खोल करून पाणी टाकून ठेवलंय, मुरुम पूर्ण काढला त्यातनं. आणि या खड्ड्यापासून या गवताच्या ठिकाणी आप्पा उभे आहेत, तिथपासून थोडं पुढं आपण एक खड्डा घेतोय या गवताच्या इथं. घ्या, सुरुवात करा.